देवळाली प्रवरा येथील बागवान शेख पटेल हे दाम्पत्य यात्रेसाठी नुकतेच रवाना झाले। देवळाली शहरातही सर्वधर्मीय लोकांनी त्यांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यातून देशात कितीही जातीय तणाव निर्माण झाला तरी देवळाली प्रवरात मात्र हिंदू व मुस्लिम एकत्र राहतात। यातून सामाजिक सलोख्याचं या निमित्तानं पुन्हा दर्शन झालंय। हज यात्रेसाठी मनसूर बागवान, जाकिया बागवान, शौकत शेख, रिजवाना शेख, करीम पटेल, शबाना शेख आदींनी माजी आमदार चंद्रशेखर कदम, गनीभाई बागवान, मौलाना अबूबकर शेख, रफिक शेख, अकील बाबा पटेल, आसिफ सर, अनिल पाटील, मच्छिंद्र कदम, माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे यांनी या चारही दाम्पत्यांच्या हज यात्रेच्या प्रवासाला शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केलाय। दरम्यान देवळाली प्रवरा शहरातील विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। शेख दाम्पत्यास शुभेच्छा देण्यासाठी मौलाना रियाज शेख, मौलाना अबूबकर शेख, मौलाना जुनेद शेख, अकील बाबा पटेल, मोहसिन शेख, आसिफ शेख, गनीभाई बागवान, फिरोजा शेख, एजाज शेख, आसिफ शेख, मुसा शेख, करीमभाई बागवान, अकबर शेख, बबन शेख, अनवर शेख, शौकत शेख, तौसीफ बागवान, असलमत शेख, मुनीर शेख, लालाभाई इनामदार, अकील शेख, सिकंदर शेख, अफसर शेख, हाफिज सोहेल शेख, सरदार शेख, शब्बीर शेख, करीम शेख, ताहिर शेख आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक सलोख्याचे या निमित्तानं पुन्हा दर्शन झालं। हज यात्रेला जाणारे बागवान शेख व पटेल दाम्पत्याला निरोप देताना हिंदू व मुस्लिम समाजातील अनेकांना यावेळी अश्रू आवरणे शक्य झाले नाही। सर्वांची माफी मागून चारही दाम्पत्य हज यात्रेसाठी रवाना झालंय। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। का सदका है, ये भी तेरे करम का सदका है, ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं। तर आज या ठिकाणी आम्ही आमच्या देवळाली गावाचे 8 हाजी यात्रेकरू 2025 करिता हजसाठी या ठिकाणाहून रवाना होत आहेत। आणि इस्लाममध्ये माणसाच्या जीवनाचं सर्वश्रेष्ठ कार्य म्हणजे हज यात्रा। यासाठी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आयुष्यात मी कसंही करू पण एकदा तरी हज यात्रा जाण्याचं स्वप्न माझं पूर्ण व्हावं, असं प्रत्येकाची एक मनात एक स्वप्न असतं, त्या ठिकाणी जावं। तर देवाने ते आम्हाला आमच्या भाग्यामध्ये आज लिहिलं होतं, तर आज या ठिकाणी आम्ही रवाना होत आहे। तर या ठिकाणी जाते वेळेस मुस्लिम पंच कमिटी, गावातले सर्व नागरिक, हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे सर्व बिरादरीचे आणि आमचे सर्व जवळचे मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांनी आम्हाला जाते वेळेस शुभेच्छा दिल्या आहेत, या शुभेच्छेचा आम्ही स्वीकार करत आहोत। आणि दुसरं, जाता जाता आम्ही सगळ्यांना एक आश्वासन करतो की गेल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मक्का आणि मदिनेला जेव्हा आपण जाऊ, गेल्यानंतर प्रथम आम्ही हे दुआ करणार की ज्याप्रमाणे पहिल्या जसं आपल्या पहिल्या लहानपणामध्ये जसं आपण हिंदू मुस्लिम एका ठिकाणी एका ताटात आपण खायचो, एका ताटात आपण राहायचो, एका सोबत खेळायचो, जसा तो वातावरण होता, तो जो माहोल होता, तसाच माहोल पुन्हा यावा। आज जो द्वेष आणि जो जहर कालवायचा आज जो प्रयत्न आज पूर्ण दोन्ही समाजामध्ये चालू आहे, अल्लाच्या चरणी मी हेच प्रार्थना करेल की अल्लाह ताला हे सर्व जहर संपून जावं आणि हिंदू मुस्लिम पुन्हा एकत्र यावं आणि सर्व द्वेष संपून पुन्हा अमन, शांती, सुकून आपल्या फक्त देवळालीमध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये सर्व समाजामध्ये अमन, सुकून, शांती यावं ही आमची सर्वप्रथम दुआ राहील। तसेच देवळालीकरांसाठी पुन्हा दुसरी एक दुआ अशी करतो की देवळाली प्रवरामध्ये जेवढे राहणारे आहेत आणि सर्व समाज हे गुणगोविंदाने सुख समृद्धीने राहावं आणि अल्लाह ताला आमच्यासारखे सर्वांना पुढच्या वर्षी हजला जाण्याची तौफीक द्यावे। तसेच हजला जाण्याचे स्वप्न सगळ्यांचे पूर्ण करावे। आपलं काम आहे फक्त एक पाऊल उचलायचं म्हणजे पासपोर्ट काढणे, तयारी करणे। दुसरं पाऊल खुद बखुद स्वतः स्वतः आपले स्वप्न जो तो आपोआप पूर्ण करतो। गरज आहे फक्त आपलं थोडेसे प्रयत्न करायचे। तर पुन्हा मी हीच दुआ करतो की देवळालीकरांचे सर्वांचे स्वप्न पूर्ण व्हावे, सर्व हज यात्रेला सर्वांनी जावे, हीच प्रार्थना करून माझे आज आपल्या देवळाली प्रवरा शहरामधून आपले हे 4 हज यात्रेकरू हज यात्रेस जात आहेत। मक्का व मदिनेची पवित्र हज यात्रा हे लोक पूर्ण करणार आहेत। देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमिटी व तमाम शहरवासियांच्या वासियांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व तिथे मक्क्यामध्ये आणि मदिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये शांतता, सौहार्द व प्रेम कायम नांदो, सख्य नांदो और भारताच्या तमाम नागरिकांना सौख्य लाभो
अशी अल्लाहजवळ तुम्ही प्रार्थना करावी अशी मी त्यांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये अपने घर वालों के साथ हज बैतुल्लाह की सादत नसीब फरमा रहा है. हर मुसलमान का एक ख्वाब होता है कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त के घर का दीदार करे और आका तो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोज़े का दीदार फरमाए, ताकि इंसान के आमाल हज पर जाके पूरे होते हैं. हज के अरकान को पूरा फरमाने के बाद इंसान मुकम्मल की जो शहादत आज जो हमारे शहर देवलाली के लिए नसीब हुई है, हम बहुत इसका जो तो अल्लाह का एहसानमंद है और हम अल्लाह की दुआ फरमाते हैं कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन तमाम होने वाले हाजियों की, इनके सफ़र को, इनके अरकान को, इनके तमाम हज बैतुल्लाह के अरकान को पूरा फरमाए, आसान फरमाए और हमारे हक में जो है तो इनके लिए जो तो बात खैर बल नाही थांब ते पोहार आहे ना घालून सगळं उभं करणार. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.